स्टँडर्ड फर्स्ट. चला आज आपण मजेत शिकूया मराठी पिरियड घेणार आहोत. मुलांना तुम्हाला प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढता येतात का? येतात ना? कोणता पक्षी कसा ओरडतो, कोणता प्राणी कसा ओरडतो हे माहित आहे का तुम्हाला? येतात का आवाज काढता? येतात ना? मग सांगा बरं, कावळा कसा ओरडतो? काव काव. चिमणी कशी ओरडते? चिव चिव. प्राण्यांमध्ये सांगा बरं. मांजर कसं ओरडतं? म्याव म्याव. होय की नाही? माहित आहे ना तुम्हाला? तर आज आपण कोणता पक्षी कसा ओरडतो, कोणता प्राणी कसा ओरडतो हे आज आपण एका कवितेतून शिकणार आहोत. तर पेज नंबर आहे 17. पोयम नंबर आहे 17. कविता नंबर आहे 17. पेज नंबर आहे 17. पोयम नंबर आहे 17. काय आहे? दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. ओके. तर मी अगोदर म्हणते, तुम्ही लक्ष द्यायचंय. हा बघा. चिमणीची चिव चिव, कावळ्याची काव काव, दे रे भाऊ माझा खाऊ. मांजराची म्याव म्याव, कुत्र्याची भू भू, दे रे भाऊ माझा खाऊ. पोपटाची मिठू मिठू, कोंबड्याची कुकूचकू, दे रे भाऊ माझा खाऊ. कबुतराची गुटर गु, कोकिळाची कुहू कुहू, दे रे भाऊ माझा खाऊ. तर आता काय करते, मी अगोदर म्हणते, माझ्याबरोबर तुम्हीही म्हणायचं आहे. हा, समजलं ना? चिमणीची चिव चिव, कावळ्याची काव काव, दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. म्हणताय ना? मांजराची म्याव म्याव, कुत्र्याची भू भू, दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. चला म्हणायचं आहे माझ्या बरोबर. पोपटाची मिठू मिठू, कोंबड्याची कुकूचकू, दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. म्हणताय ना? कबुतराची गुटर गु, कोकिळाची कुहू कुहू, दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. बघा, पहिल्यांदाच काय सांगितलेले आहे? चिमणी कशी ओरडते? चिव 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 चिव. तुम्ही दाखवताय? ओरडून दाखवा बरं, कशी ओरडती चिमणी? चिव 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 चिव. हा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि ते काय करतात? चिमणी अशी चिवचिव ओरडते, कावळा असा काव काव ओरडतो. आणि काय म्हणतात ते ओरडण्यातून आपल्या काय सांगतात? खाऊ मागतायत. दे रे भाऊ माझा खाऊ. हा जो आहे ना इथं भाऊ, तो खाऊ घेऊन उभारलाय बघा. इथं दिसतोय ना खाऊ? तो खाऊ घेऊन उभारलेला आहे. आणि चिमणी ओरडून सांगते, चिव 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 असं ओरडून सांगते की भाऊ माझा खाऊ दे, दे रे भाऊ माझा खाऊ, मला खाऊ दे. तसाच कावळाही काय काव काव ओरडून काय सांगतो की माझा खाऊ दे भाऊ, भाऊ मला माझा खाऊ दे. असं त्यांच्या ओरडण्यातून समजून घ्यायचंय. ओके. तर त्याच्यानंतर काय आहे बघा? मांजराची म्याव म्याव. आता हा मांजर हा प्राणी आहे. कसं ओरडतं मांजर? म्याव म्याव. होय की नाही? तुम्ही दाखवा बरं ओरडून. असं येते ना? म्याव म्याव.
कुत्र्याची भू भू. कुत्रा कसा ओरडतो? भू भू भू. काय मागतात ते? दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ मला खाऊ दे भाऊ. या भाऊला काय म्हणतात? मला खाऊ दे. पोपटाची मिठू मिठू. पोपट कसा बोलतो? मिठू 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 मिठू. तो त्याच्या बोलण्यातून काय मागतो? खाऊ मागतो. कोंबड्याची कुकूचकू. कोंबडाही कसा ओरडतो? कुकूचकू कुकूचकू. आणि ह्या कुकूचकू ओरडण्याला काय म्हणतात? आरवतो सुद्धा म्हटलं जातं. कोंबडा आरवतो. दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. ओके. त्याच्यानंतर कबुतराची गुटरगू. कबूतर कसं ओरडतं? गुटरगू गुटरगू. कोकिळाची कुहू कुहू. कोकिळा कशी ओरडते? कुहू 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 कुहू. आणि या ओरडण्यातून ते काय सांगतायत? दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. या ओरडण्यातून ते काय मागतायत? भाऊकडे या. हा बघा इथं भाऊ आहे, त्याच्याकडे काय मागतायत? खाऊ मागत आहेत. आता ही परत आपण बघूया. चिमणी चिवचिव ओरडते. चिमणीला काय आवडतं बरं खायला? सांगा बरं तुम्ही. माहित आहे का तुम्हाला चिमणी काय खाते? धान्य. कोणतं कोणतं धान्य सांगा बरं? तांदूळ, गहू, ज्वारी अशा प्रकारचं धान्य कोण खाती? चिमणी खाते. तर कावळ्याला काय काय आवडतं सांगा बरं? कावळ्याला सुद्धा सर्व प्रकारची धान्य आवडतात. तांदूळ आवडतं, गहू, ज्वारी, मका अशा प्रकारचे सर्व धान्य आवडतं. शेतात जेव्हा पिकलेलं धान्य असतं ना, तेव्हा ते शेतात झाडावर बसून ते खातात. दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ माझा खाऊ. आणि त्यांचा जो जो खाऊ आहे तो खाऊ या भाऊकडे ते मागत आहेत. मांजराची म्याव म्याव. कुणाला माहित आहे का सांगा बरं? मांजराला काय आवडतं? सगळ्यांनाच माहित आहे. मांजराला पण आवडतं आणि आपल्याला पण आवडतं. काय आहे सांगा बरं असं? तर काय आवडतं? दूध. तुम्हाला आवडतं ना दूध प्यायला? आवडतं की नाही? तर मांजराला पण दूध प्यायला फार आवडतं. मग ते म्याव म्याव करतं. भूक लागली की म्याव म्याव असा आवाज काढतं. कुत्र्याची भू भू. कुत्रा कसा भुंकतो? भू 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 असा भुंकतो. कुत्र्याला काय आवडतं खायला सांगा बरं? कुत्र्याला सुद्धा भाकरी आवडते. दूध, लहान असेल तर त्याला दूध आवडतं आणि दूध भाकरी आवडते. आणि असे ओरडून ते काय करतायत? भाऊकडं खाऊ मागत आहेत. त्याच्यानंतर कोणता आहे? पक्षी आहे. पोपटाची मिठू मिठू. पोपट कसा बोलतो? मिठू 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 मिठू. तुम्हाला माहित आहे का रे पोपटाला काय आवडतं? सांगा बरं. काय आवडतं? पेरू. आणि काय आवडतं? मिरची. हिरवी मिरची तिखट असते ती पण आवडती बरं का पोपटाला. तुम्हाला आवडती का मिरची? नाही ना? तर पोपटला तिखट लागत नाही मिरची. पोपटाला पेरू आणि मिरची आवडते. कोंबड्याची कुकूचकू. कोंबड्याला काय आवडते सांगा बरं? कोंबडा सुद्धा काय खातो? धान्य. शिजलेला भात पण खातो. आपलं राहिलेलं खरकट असतं ते जरी टाकलं तरी सुद्धा ते कोंबड्या खातात. ते आपल्या ओरडण्यातून सांगत असतात की त्यांना भूक लागली. मग म्हणतात दे रे भाऊ माझा खाऊ. या भाऊकडं सगळेजण खाऊ मागत आहेत. भाऊ तर खाऊ घेऊन उभारलेला दिसतोय ना? कबुतराची गुटरगू. तर कबूतर कसं ओरडतं? गुटरगू गुटरगू. कोकिळाची कुहू कुहू. कोकिळा कशी ओरडते? कुहू 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 कुहू. कुठं आहे सांगा बरं इथं कोकिळा? कोकिळा कुठं आहे? इथं आहे कोकिळा. दे रे भाऊ माझा खाऊ, दे रे भाऊ
माझा खाऊ. आता तुम्ही सांगा बरं, चित्रात आता कुठला प्राणी कुठं आहे, कुठला पक्षी कुठं आहे. आता आपण पहिला कुठला बघूया. ही पहिल्यांदा इथं चिमणी आहे ना. चिमणी कुठं तुम्हाला दिसते सांगा बरं. दाखवा बरं, चिमणी कुठं बसली. झाडावर बसली काय दिसते का तुम्हाला. इथं बसले बघा खाली. झाडावर बसलेली नाही, खाली बसलेली आहे. इथं दिसली ना. त्याच्यानंतर हा काय आहे, कावळ्याची काव काव. कावळा. कावळा कुठं बसलेला आहे बरं. हे बघा इथं झाडावर बसलेला आहे. दिसतोय ना, दिसतोय की नाही. आता मांजर. मांजर हा प्राणी आहे. मांजर कुठं बसले सांगा बरं. इथं खाली खाली बसलेला आहे. हे बघा इथं बसलंय मांजर. कुत्रा. कुत्र्याची भुबू. कुत्रा पण कुठं आहे, इथं आहे. ओळखतोय ना तुम्हाला, इथं कुत्रा आहे तो. ओके. त्याच्यानंतर पोपटाची मिठू मिठू. तर सांगा बरं, पोपट कुठं बसलाय. ओळखते का तुम्हाला कुठं बसलाय पोपट. तो झाडावरही बसलेला नाही आणि खालीही बसलेला नाही. म्हणजे काय करतोय तो, वरती उडायला लागलेला आहे. समजते ना. बघा बरं, त्याचे पाय कशावर टेकलेले आहेत का, नाही की नाही. तो वरती उडायला लागलेला आहे. कोंबड्याची कुकू चकू. कोंबडा कुठं आहे बघा, इथंच आहे दादाजवळ. खाऊ कुठं बघत उभारलाय. कबुतराची गुटरगू. कुठं आहे कबूतर सांगा बरं. तुम्ही सांगा बरं अगोदर. दाखवा बरं. हा, इथं आहे कबूतर. कबूतर पण खाली आहे, झाडावर नाही. त्याच्यानंतर कोकिळाची कुहू कुहू. कोकिळा कुठं बसली सांगा बरं. कुठं बसले. कोकिळा पण झाडावर बसलेली आहे. ओके. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची तुम्ही उत्तर सांगायचे आहे. ह्या चित्रात आपला कोणते पक्षी झाडावर बसलेले आहेत सांगा बरं. कोणते कोणते. तर कावळा आणि कोकिळा बसलेली आहे. ओके. त्याच्यानंतर कोणता पक्षी उडत आहे सांगा बरं. याच्यात पक्षी तुम्हाला कुठला उडतेला मी सांगितले. आता सांगा बरं तुम्ही, कोणता पक्षी उडतोय. पोपट. ओके. पोपट उडतोय. हा. त्याच्यानंतर तुम्ही सांगा, भाऊ समोर कोणते प्राणी उभारलेत सांगा बरं. भाऊ समोर कोणते प्राणी तुम्हाला दिसतायत सांगा बरं. कोणते आहेत. कुत्रा आहे आणि मांजर. ओके. आता कुक्कू चक्कू हा आवाज कोणत्या प्राण्याने काढलेला आहे सांगा बरं. कोणता प्राणी कुक्कू चक्कू आवाज काढतो सांगा बरं तुम्ही. कोणता प्राणी काढतोय कुक्कू चक्कू आवाज. सॉरी, कोणता पक्षी कुक्कू चक्कू आवाज काढतोय सांगा बरं. कोणता पक्षी. कोंबडा. कसा आवाज काढतोय. कुक्कू चक्कू कुक्कू चक्कू. आता हे चित्रातले सर्व पक्षी काय मागत आहेत. खाऊ. बरोबर. काय मागत आहेत. खाऊ मागत आहेत. आता तुम्ही सांगायचंय परत, पोपटला काय आवडते सांगा बरं. काय आवडते. पेरू आणि मिरची आवडते. चिमणीला काय आवडतं सांगा बरं. काय आवडते चिमणीला सांगा तुम्ही. धान्य आवडतं. तांदूळ, गहू, ज्वारी. बरोबर. त्याच्यानंतर दूध कोणता प्राणी पितोय. दूध कोणाला आवडते सांगा बरं. कोणाला आवडते. मांजराला आणि कुत्र्याला पण आवडतं, नाही का नाही. त्याच्यानंतर काव काव कोण करतं सांगा बरं. कोणता पक्षी काव काव करतो. कोणता. कावळा. बरोबर. कावळा काव काव करतो. तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही कुत्र्याला काय खायला घालताय. दूध घालताय ना. आणि काय. भाकरी.
आणि काय खालताय? पाव, ब्रेड, होय की नाही? आवडते की नाही? दादाच्या हातात तर तसंच काहीतरी दिसते, ब्रेड सारखं, पाव सारखं, होय की नाही? दादा तसलाच खाऊ घालायला लागले कुत्र्याला आणि मांजराला. दिसतंय ना तुम्हाला? इथं बघा. आणि मी सांगितलं कोणता प्राणी आरवतो. कोणता प्राणी आरवतो? तर कोंबडा. समजलं? ओके, बाय बाय.